मित्रांनो, श्री गुरुचरित्राचा बस एक अध्याय तुम्ही वाचा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, सर्व दुःख आणि सर्व जुने आजार दूर होतील. ज्याही अडचणी तुम्हाला सध्या त्रास देत आहेत, मग ते कोणतेही संकट असो, व्यापार चालत नसेल, नोकरी प्रगती होत नसेल किंवा पैसा येत असेल आणि आलेला पैसा उगाच खर्च होत असेल, तर हा उपाय नक्की करा. घरात सतत कटकटी असणे, कोणाची तरी व्यसन असणे, वादविवाद होणे किंवा घरातील लोकांचे एकमेकांशी न पटणे यासारख्या समस्यांवर हा अध्याय प्रभावी आहे. जर तुम्ही स्वप्नपूर्ती होत नसेल, इच्छा पूर्ण होत नसतील किंवा घरातील काही मंगल कार्य जसे की लग्न जमत नसेल, चांगला वर किंवा वधू मिळत नसेल किंवा संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतील, तर हा अध्याय वाचणे अत्यंत फलदायी आहे. तुमच्या कुंडलीत किंवा आयुष्यात वास्तुदोष, पितृदोष, सर्पदोष किंवा साडेसातीचा त्रास असेल, तर या एका अध्यायाने सर्व काही दूर होते आणि जीवन सुरळीत होते. म्हणून मनोभावाने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला रोज या एका अध्यायाचे वाचन करायचे आहे. गुरुचरित्र हा अत्यंत चमत्कारी ग्रंथ आहे. तसे तर संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतातच, पण ज्यांना वेळेअभावी किंवा काही नियमांमुळे संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल, त्यांच्यासाठी विशेष अध्यायाचे वेगवेगळे लाभ सांगितलेले आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि अडथळे दूर करायचे असतील, तर रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर देवघरासमोर बसून हा अध्याय वाचा. हा क्रम तुम्ही किमान 1 महिना, 2 महिने किंवा 6 महिने निरंतर ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक फरक जाणवेल. त्याचे कोणतेही कठीण नियम नाहीत. फक्त एक नियम आहे की तुम्ही शुद्ध आणि पवित्र असावे, म्हणजेच अंघोळ केलेले असावे. हा चमत्कारी अध्याय आहे श्री गुरुचरित्रातील 21वा अध्याय. हा अध्याय तुम्हाला कोणत्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात छोट्या पोथीच्या स्वरूपात मिळेल किंवा तुम्ही गुगलवर त्याची PDF फाईल देखील शोधू शकता. जर तुमच्यासाठी संपूर्ण गुरुचरित्र अध्याय असेल, तर त्यातील 21वा अध्याय तुम्ही रोज वाचू शकता. हा 21वा अध्याय तुमच्या जीवनातील सर्व संकटे नक्कीच दूर करेल. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.